सर्वांना नमस्कार. आणि डॉक्टर गवा करंदीकर भारतीय संस्कृती व्याख्यानमालेमध्ये मला जो एक चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझा हा जो विषय आहे तो पी-पी-टी स्वरूपामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझा स्क्रीन शेअर करून मग माझं व्याख्यान सुरू करणार आहे. नमस्कार. अ, माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे भारतीय संस्कृतीमधील विज्ञान. ह्याचा एक भाग मी फेब्रुवारी महिन्यामध्ये केला आणि थोडासा तिथून संदर्भ घेऊन मी हे पुढचं व्याख्यान सुरू करतोय, म्हणजे सगळ्यांना त्याची लिंक लागेल. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की भारतीय ज्ञान भांडार हे मुख्य 6 शाखांमध्ये जतन केलेलं आहे आणि त्या 6 शाखा म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, आगम आणि सिद्धांत. यातलं श्रुतीमध्ये वेद येतात, जे ब्रह्मदेवाने सांगितले आणि वेगवेगळ्या ऋषीमुनींनी ऐकले आहेत आणि मग त्याचं जेव्हा त्या ऋषीमुनींना प्रत्यक्ष दिसायला लागलं आजूबाजूला, त्यावेळेला त्यांनी ते लिहून काढले आणि म्हणून त्याला त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या म्हणून त्याला स्मृती असं म्हणतात. त्याच्यानंतर हे जे आपलं सगळं ज्ञान आहे ते पुराण, इतिहास, आगम आणि सिद्धांत ह्या प्रकारामध्ये विभागलं गेलेलं आहे. तर ह्यातलं आज आपण वेद आणि सिद्धांत ह्या प्रकारामधले जे आपलं ज्ञान आहे त्याचं जास्त बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे वेदांचं स्वरूप. तर वेदांचं स्वरूप हे अंतरंग आणि बाह्यरंग अशा 2 विभागांमध्ये आपल्याला सांगता येतं. त्यातल्या अंतरंगामध्ये 4 भाग येतात. आरण्यक म्हणजे ईश्वरी साक्षात्कार घडवून आणणारे तत्वज्ञान. ब्राह्मण म्हणजे तत्वज्ञान आणि जीवनाबद्दल विचार करण्याची व त्याला सामोरे जाण्याची निश्चित पद्धत. उपनिषद हे विश्व आणि सृष्टीचे घटक आणि संहिता म्हणजे मानवी जीवनाची मूलतत्वे. यातलं आपल्या आजच्या व्याख्यानामध्ये उपनिषदांचं आणि संहितांचं काही प्रमाणामध्ये संदर्भ आहेत आणि वेदांमधले ऋग्वेदामधलेही काही संदर्भ याच्यामध्ये आपल्याला बघता येणार आहेत. बाह्यरंग हे जे काही आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे 6 भाग येतात. एक म्हणजे निरुक्त जे व्युत्पत्तीशास्त्र आहे. दुसरं म्हणजे ज्योतिष म्हणजे खगोलशास्त्र आहे. तिसरं म्हणजे विधी किंवा कल्प ह्याच्यामध्ये यज्ञ करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत आणि ते सांगताना सुद्धा बरचसं सायन्सच्या संबंधित गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतात. नंतर आहे छंद, ज्याच्यामध्ये तालशास्त्र, गेयता म्हणजे म्युझिक बद्दलच्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. व्याकरण आणि शिक्षा म्हणजे उच्चारशास्त्र असे 6 बाह्य अंग आहेत आणि 4 अंतरंगामध्ये वेदांमध्ये हे सगळं ज्ञानभंडार साठवलेलं आहे. त्यातलं आता आपण सिद्धांत ह्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. ह्या एका श्लोकामध्ये जे सगळे सिद्धांत भरलेले आहेत ते ह्या एका श्लोकामध्ये लिहिलेले आहेत आणि ह्या श्लोकांमधलं तुम्ही जर जी सगळी नावं आहेत हे आपल्या मुनींची नावं असून त्यांनी त्यांच्या तर्फे जे काही सिद्धांत लिहिलेले आहेत असे एकंदर 18 सिद्धांत आहेत. सूर्य सिद्धांत, पितामह सिद्धांत, व्यास सिद्धांत, वशिष्ठ, अत्री, पराशर,
कश्यप, नारद, गर्ग, मरीची, मनु, अंगिरस, लोमश, पौलिश, च्यवन ऋषी, भृगू, शौनक आणि यवन सिद्धांत. यातल्या बऱ्याचशा सिद्धांताचा पुढे आपले जे काही मी त्यांना वैज्ञानिक म्हणतो, म्हणजे आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त यांनी ह्या सिद्धांतामधून सायन्स पुढे नेलं आणि ह्या सिद्धांतांचा त्यांनी आधार घेतलाय. जेव्हा त्यांनी त्यांची सायन्सबद्दल लिहायला सुरुवात केली. ह्याच्यातल्या भृगु संहिता किंवा च्यवन संहिता हे आपल्याला माहिती आहे. तसंच व्यास, वशिष्ठ ह्या सगळ्या संहिता आपण कधी ना कधीतरी सिद्धांत आपण बघितलेले आहेत. तर आज थोडंसं यातल्या काही सिद्धांतांचं जे आपल्या वैज्ञानिकांनी पुढे नेलं त्याबद्दल आपण माहिती घेऊया. ह्या आतापर्यंत 6 शाखांमध्ये भारतीय ऋषीमुनींनी सगळं ज्ञानभांडार जतन करून ठेवलं आहे. ऑब्व्हियसली हे ज्ञान काही हजारो वर्षापूर्वीचं आहे. आणि त्यानंतर खालील ऋषितुल्य व्यक्तींनी भारतीय ज्ञान परंपरेत आणखीन मोलाची भर घातली आहे. ते सुश्रुत संहिता हा ग्रंथ ऋषी सुश्रुत यांनी इसवी सनापूर्वी 1000 वर्ष लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये औषधं आणि शल्यचिकित्सा ह्याच्यावर मीमांसा केलेली आहे. शिल्पसूत्र हे कृष्ण यजुर्वेद यांनी लिहून इसवी सन पूर्वी 800 ह्या काळामध्ये हे लिहून ठेवलेली आहेत. ह्याच्यामध्ये धर्म, दैनिक कर्मकांड आणि गणित. शल्बसूत्रातली जी काही सूत्र गणितामधली आहेत, ती आजही लागू पडतात. आपण ह्या बाबतीमध्ये केव्हा तरी पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर वैशेषिक सूत्र म्हणजे ऋषी कणाद हे इसवी सन पूर्वी 600 होऊन गेले. त्यांनी मूलभूत कण आणि गतीचे नियम ह्यावर भाष्य केलेलं आहे. चाणक्य नीती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चरक संहिता, आयुर्वेद हा तर आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. याच्यावर भरपूर संशोधन भारतामध्ये होत आहे. पतंजली योगशास्त्र, ऋषी पतंजली हे आपण सुद्धा आता रोजच्या आपल्या दैनंदिन टीव्हीवर किंवा सगळीकडे हे पतंजली योगशास्त्र आपण बघतोय. हे 200 वर्ष इसवी सनापूर्वी 200 वर्ष हे लिहिलं गेलंय. रसायनशास्त्र ऋषी नागार्जुन हे आता आपण इसवी सनानंतर येतोय. 150 मध्ये रसायन आणि धातुशास्त्रावर लिहिलंय. आर्यभट्टीय आचार्य आर्यभट्ट यांनी 5व्या शतकामध्ये खगोलशास्त्रावर आणि गणितावर भरपूर लिहिलंय. त्यांची ही 4 पुस्तकं आहेत. गीतिकापाद म्हणजे खगोलावर लिहिलंय, गणितपाद म्हणजे गणितावर लिहिलंय, कालक्रियापद म्हणजे कालमापन कसं असावं त्याच्यावर लिहिलंय आणि गोलपाद म्हणजे सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह आणि त्यांच्याविषयीची गणितं हे या आर्यभट्टीय ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तसंच पंचसिद्धांत हा एक अप्रतिम ग्रंथ आचार्य वराहमिहिर यांनी पुन्हा इसवी सन 505 मध्ये लिहून त्याच्यामध्ये खगोलशास्त्रावर लिहिलेला आहे. नंतर ब्रह्मस्फुट सिद्धांत खंडखाद्य ब्रह्मगुप्त यांनी इसवी सन 598 ते 670 ह्या काळामध्ये म्हणजे 7व्या शतकामध्ये खगोलशास्त्र आणि गणित. त्याच्यानंतर सिद्धांत शिरोमणी आचार्य भास्कराचार्य यांनी इसवी सन 1114 मध्ये खगोलशास्त्र आणि गणितावर लिहिलंय आणि आचार्य माधव इसवी सन 1340 हे गणितावर यांनी भाष्य केलंय. मी इथे 1340 पर्यंत आपले जुन्या लोकांचे ग्रंथ आणि त्यांनी कुठच्या विषयावर लिहिले हे दाखवलंय. कारण हे म्हणजे साधारण 14वं शतक आलं. 15व्या शतकापासून मग आपण जे काही सगळे शाळेत शिकलोय त्याप्रमाणे पाश्चात्य वैज्ञानिकांनी खगोलशास्त्र आणि गणितामध्ये जे काही संशोधन करून आपल्या पुढे मांडलं आणि आज आपण हे सगळं पाश्चात्यांनी लिहिलं आहे असं समजून चाललेलो आहोत. म्हणून मी इथे थांबलो. आता ह्याच्यामध्ये जे आपल्या ऋषींनी आणि मुनींनी लिहिलेलं आहे याचा आधार पुढे पाश्चात्य लोकांनी कसं घेतला हे
आता ह्याच्या पुढच्या व्याख्यानांमध्ये येईल. तर वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन आणि संशोधनाची परंपरा ही काळापासून चालत आली आहे आणि त्यासाठी ऋषी, मुनी, आचार्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलंय. तसेच आजच्या विज्ञानापैकी एकही शास्त्र असे नाही, की ज्याची मीमांसा वैदिक काळात आपल्या ऋषीमुनींनी केलेली नाही. आता ही जी वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन आणि संशोधन ह्या बाबतीमध्ये मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलं, की ऋषी कणाद ह्यांनी ह्या वैज्ञानिक आणि संशोधन दृष्टी ह्याचा पाया रचला. त्यांनी आपल्या आजूबाजूला काय गोष्टी होतात, ह्याप्रमाणे एकंदर 9 द्रव्य ठरवली आणि त्या 9 द्रव्यांची 24 गुणधर्म त्यांनी ठरवले. अशा तऱ्हेने पहिल्यांदा वैज्ञानिक पाया ऋषी कणाद यांनी घातला. त्यामुळे आपण ते प्रमुख होते याच्यामध्ये असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. तर भारतीय संस्कृतीतील वेदकालीन विश्वाची कल्पना आणि खगोलशास्त्र ह्याच्या पुढे मी जास्त भर देणार आहे. आणि हे सांगताना माझा प्रयत्न हा जी ओरिजिनल संस्कृत श्लोक आहेत आणि त्याचे संदर्भ हे डिटेलमध्ये मी माझ्या पुढच्या स्लाइड्समध्ये दाखवणार आहे. उद्देश एवढाच आहे, की ज्यांना ह्याच्यावर आणखीन अभ्यास करायचा आहे, त्यांना हे संदर्भ सहज अवेलेबल होतील. तसंच माझ्या या व्याख्यानामध्ये मी जे काही सांगणार आहे, ते अतिशय छोटं आहे आणि फक्त तोंड ओळख होण्यासारखं आहे. ह्याच्यामागे अगाध ज्ञान भरलेलं आहे आणि ते कोणाला एकाला आत्मसात करणंही कठीण आणि 1 तासात सांगणं तर त्याहून कठीण. त्यामुळे या पुढच्या व्याख्यानामध्ये सगळे संदर्भ जर का कोणाला माहीत पाहिजे असतील, तर त्यांना इथे संदर्भ मिळतील आणि त्याप्रमाणे पुढे अभ्यास करता येईल. आता विश्व आणि खगोलशास्त्र हे जेव्हा आपण विचार करू, त्यावेळेला पूर्वीपासून माणसांनी आकाशाकडे बघितलं आहे आणि सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या सर्व गोष्टी त्याला दिसत होत्या आणि कायम असं होतं, की वर असलेली गोष्ट नेहमी खाली पडते. तर हे सगळे ग्रह, तारे हे जे आहेत, हे पृथ्वीवर का नाही आहेत? तर तेव्हापासून गुरुत्वाकर्षण ही एक संज्ञा निर्माण झाली आणि ह्या खगोलशास्त्राचा मुख्य पाया आहे ते म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर गुरुत्वाकर्षणाबाबतीमध्ये आपल्या वेदांमध्ये आणि या पूर्वीच्या लोकांनी काय-काय लिहून ठेवलं आहे आणि कसं-कसं त्याचा विकास केलाय, हे आपण आता ह्याच्यापुढे बघूया. सिद्धांत शिरोमणी गोलाध्याय भुवनकोश भास्कराचार्यांनी 1114 मध्ये लिहिलं आहे. या सिद्धांत शिरोमणीमध्ये त्यांनी श्लोकामध्ये हे 3 श्लोक जे लिहिले आहेत, त्या 3 वाक्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची पहिली संकल्पना मांडली. पहिलं जे आहे ते मरुच्चलो भूरचलाः स्वभावतो यतो विचित्रावतस्तु शक्त्यः. म्हणजे सर्व वस्तूत एक विचित्र शक्ती आहे. आपण जे आज शिकलोय, की सर्व वस्तूंमध्ये आकर्षणाची एक शक्ती आहे, जी न्यूटननी गुरुत्वाकर्षण म्हणून सांगितली. ती शक्ती आहे हे फार पूर्वीपासून आपल्या लोकांना माहिती आहे. नंतर आकृष्ट शक्तीश्च महितया यत् खस्थम स्वस्थ गुरु स्वाभिमुखम स्वशक्तया. म्हणजे आकृष्ट करण्याची शक्ती, मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वीमध्ये आकृष्ट करण्याची शक्ती आहे आणि गुरु म्हणजे जड वस्तू स्वाभिमुखम स्वशक्त्या. पृथ्वी स्वतःकडे स्वतःच्या शक्तीने खेचून घेते. आता आपण जे गुरुत्वाकर्षण शाळांमध्ये शिकलोय ते याच्यापेक्षा काय वेगळं आहे. आणि आकाशात त्यांनी पुढे असं म्हटलंय, की आकाशात जर का सर्व बाजूने समान गुरुत्व शक्ती असेल, तर हे आकाश गोल कुठे पडतील? पतित्वम खे. आकाशात कुठे पडतील? म्हणजेच हे जे काही सगळे ग्रह, तारे आहेत, ते एकमेकाला आकर्षून घेतात आणि म्हणून स्थिर राहतात
आणि कोणत्याही आधाराशिवाय ते तसेच अवकाशात राहू शकतात. अन्यथा चंद्र, सूर्य पृथ्वीवर आदळायला काही ना नव्हती. कारण सगळ्यांमध्ये ती शक्ती आहे, परंतु सम समंताच म्हणजे सगळ्यांची समान जर का शक्ती असेल सगळ्यांकडे, तर ह्या गोष्टी आकाशात एकमेकाला धरून राहतील. तर हे सिद्धांत शिरोमणी हा जो ग्रंथ आहे तो भास्कराचार्यांनी 36व्या वर्षी म्हणजे 1114 मध्ये लिहिलाय आणि ह्यात मुख्य 4 भाग आहेत. लीलावती, बीजगणित, गोलाध्याय आणि ग्रहगणिताध्याय. तर ह्यातल्या लीलावती आणि बीजगणिताचं आपण नंतर केव्हातरी बघू, ज्याच्यामध्ये गणितावर जास्त लिहिलेलं आहे. गोलाध्याय आणि ग्रहगणिताध्याय हे 2 ग्रंथ यांचे संदर्भ आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये येणार आहेत. आता हे ऋग्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे. आता हे संस्कृत आहे याचा मी थोडासा अ, जर का आपण सगळे विग्रह आणि एक-एक शब्द व्यवस्थित बघितले, तर असं लक्षात येईल की अजो नक्षा,क्षा म्हणजे पृथ्वी, अजो न म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही. आता ह्या सगळ्या संस्कृत याच्यामध्ये प्रत्यक्ष सूर्य किंवा असे शब्द वापरलेले नाहीयेत. परंतु काहीतरी वेगळे शब्द ज्याचा अर्थ सूर्य किंवा इतर काही होऊ शकतो. तर हे थोडंसं आपल्याला समजायला पाहिजे. तर इथे अजून म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही म्हणून सूर्याला त्याने अजून असं म्हटलंय. सूर्य पृथ्वीला धारण करतो आणि त्यानेच अंतरिक्ष धारण केले आहे. त्यानेच या द्युलोकास स्तंभ सदृश स्थिर केला आहे. म्हणजे तो आहे म्हणून सगळे गोष्टी आपापल्या जागी आहेत. नाहीतर त्या सगळ्या एकमेकावर येऊन आदळल्या असत्या. आणि म्हणून हे अग्निदेवा तुम्ही संपूर्ण प्राणीजीवनाचा आधार होऊन गुह्य प्रदेशात राहतात. म्हणजे सूर्य एक्झॅक्टली कुठे आहे हे माहिती नव्हतं. पण कुठेतरी एका प्रदेशामध्ये आहेत असं धरून हे ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे, की त्या सूर्यामुळे किंवा सूर्याने पृथ्वीला धारण करून सगळं अंतरिक्ष धारण केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ज्या स्थिर गोष्टी दिसतात त्या सूर्यामुळे आहेत. पुढे सूर्य किती मोठा आहे ह्याच्याबद्दल या श्लोकात लिहिलं आहे. न प्रमेये सवितु. आता इथे सवितु म्हणजे सूर्य हे सगळ्यांना माहिती आहे. तर ह्याचा अर्थ न प्रमेय ह्या शब्दाचा अर्थ की तुम्ही सूर्याच्या ताकदीला कमी लेखू नका. सो न प्रमेय सवितु म्हणजे त्याच्यात जी दैवी शक्ती आहे, त्याच्यामुळे तो पृथ्वी धारण करतो. नंतर हे तैत्तिरीय संहिता म्हणजे पुन्हा वैदिक काळामध्ये मित्रो दादार पृथ्वी दाम मित्र हा कृष्टी म्हणजे सूर्य पृथ्वीला धरून ठेवतो. इथे मित्र म्हणजे सूर्य. आपल्याला माहिती आहे सूर्यनमस्कारामध्ये पहिला नाव आहे ओम मित्राय नमः. हे मित्र म्हणजे सूर्य. तर सूर्य पृथ्वीला धरून ठेवतो आणि एवढंच नाही तर सूर्य सर्वांनाच आकृष्ट करतो. ह्याच्यावरनं तुमच्या असं लक्षात येईल की सूर्य किंवा गुरुत्वाकर्षण ही कल्पना थोडीशी पूर्वीपासून आपल्याला ही माहिती आहे. ह्याचाच पुढे पाश्चात्य वैज्ञानिकांनी त्याचं पुढे मीमांसा करून मग ती आपण जे शिकलो त्या नियमांमध्ये या गोष्टी बसवलेल्या आहेत. तर न्यूटनने हा गुरुत्वाकर्षण सिद्धांत 1687 म्हणजे जवळ 5000 वर्षांनंतर मांडला. आपल्याकडे वेदांनंतर पुढे ऋषीमुनींनी काय काय याच्या बाबतीत लिहिलंय ते आपण आता बघू. संयोगाभावे गुरुत्वात पतनम. हे संस्कृत तसं सोपं आहे की संयोग न झाल्यामुळे गुरुत्वामुळे पतन होतं. आता हे ऋषी कणात जे मी मगाशी म्हटलं की ज्यांनी वैज्ञानिक अध्यापनाचा आणि दृष्टीचा पाया घातला ते ऋषी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामध्ये हे लिहून ठेवलंय आणि याचं पुढे उदाहरण देताना त्यांनी असं म्हटलंय की आपण संयोगाभावे गुरुत्वात पतनम म्हणजे आपण म्हणजे पाणी. पाणी हे कशाचाही आधार न मिळाल्यामुळे खाली पडते. म्हणजे थोडक्यात पाऊस जो पडतो ते पाण्याची वाफ येऊन वर जाऊन ढग बनल्यानंतर त्याला कोणाचा आधार मिळत नाही म्हणून ते पाणी परत खाली पडतं.
म्हणजे ह्याच्यामधून सांगायचा उद्देश एवढाच आहे, की कुठेतरी काहीतरी अशी शक्ती आहे, की जी सगळ्या वस्तू आपल्याकडे ओढून घेते. दुसरं हे पंचसिद्धांत वराहमिहिर यांनी जी लिहिलेली आहे 6व्या ह्याच्यामध्ये, त्यात गगनमुपैति शिखिशिखा क्षिप्तमपि क्षिप्तिमुपैति गुरुकिंचित उदवादी मानवा नामसुराणां तद्वेद. म्हणजे पृथ्वीवर कुठेही अग्नीची ज्वाळ वरच जाते आणि एखादी वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली असता ती परत येते. तसेच हे जे काही ऑब्झर्वेशन आहे, की अग्नीची ज्वाळ वर जाते आणि सर्व वस्तू खाली येतात. या मानवास किंवा असुरास हेच अनुभवास येतं. आता इथे मानव आणि असुर हे जरी 2 प्रकार सांगितले असले, तरी आपल्याला माहिती आहे आपल्या पुराणामध्ये मनुष्यलोक, देव, दानव हे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही विश्वामध्ये कुठेही राहिलात, तरीसुद्धा तुम्ही अवकाशात फेकलेली वस्तूही तुमच्याकडे परत येते, असा ह्याचा अर्थ आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण, एखादी गोष्ट परत येणं, दूर फेकली असता परत येणं, ही जी काही अ, बघण्यामध्ये येतं आपलं, ते गुरुत्वाकर्षणामुळे होतं, हेच यांनी सांगितलं आहे. आणि म्हणजे ह्या लोकांनंतर सुद्धा जवळ-जवळ 2100 वर्षानंतर ऋषी कणाद हे 5वं शतक इसवी सन पूर्व होऊन गेले. त्यांच्यानंतर 1687 म्हणजे 2100 वर्षानंतर न्यूटननी हा सिद्धांत मांडला. म्हणजे आपल्याकडे हजारो वर्ष ह्या गोष्टी माहिती आहेत. फक्त त्याचं एक सूत्रामध्ये रूपांतर न्यूटननी केलं. परंतु जे कन्सेप्ट आहेत हे पूर्वीपासून आपल्याकडे आहेतच. आता हे ऋग ऋग्वेदामध्ये हे लिहिलेलं आहे, की "हस्ता यत् अपादिवर्दत् क्षः सचिभिः वेदयानं शृणुं परिप्रदक्षिणति विश्वायो निशिश्नतः." म्हणजे अ, हे ऋग्वेदातलं मंडल 10व्या मंडलामधलं आहे. मी ते थोडंसं विग्रह करून संस्कृतमधलं लिहिलंय. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की अहस्ता, अपादी म्हणजे हात नसलेली, तसेच पाय नसलेली आणि तरी फिरणारी पृथ्वी सर्व वस्तू बरोबर घेऊन सूर्याभोवती फिरते. मी ह्याच्यामध्ये हे जे मी सगळे श्लोक सांगतोय, ह्याच्यात मुख्य उद्देश एवढाच आहे, की ठिकठिकाणी पृथ्वीची जी अ, आकर्षण करून घ्यायची जी क्षमता आहे किंवा सूर्याची आहे, ती गुरुत्वाकर्षण या नावाने आपण नंतर ओळखली, पण आपल्या लोकांना ती फार पूर्वीपासून माहिती होती. आणि दुसरं म्हणजे पृथ्वी फिरते हेही ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. फिरते म्हणजे पृथ्वीला हात-पाय नसले तरी सुद्धा ते फिरते. तर ह्या सगळ्या मागचं जे काही गणित आणि जी काही शक्ती आहे, ती वेदांमध्ये कुठे ना कुठेतरी निरनिराळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर एक भास्कराचार्यांचा आपण संदर्भ बघूया. ह्यांनी अत्यंत लॉजिकली ह्या गुरुत्वाकर्षणाबद्दल किंवा पृथ्वीबद्दल ह्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये वरची जर ओळ वाचली तर ती सगळी एक समास आहे, हे आपल्या संस्कृतचं वैशिष्ट्य आहे. यातले एक शब्द तोडून जर का आपण पुढे गेलो, तर आपल्या लक्षात येईल की भास्कराचार्यांनी याच्यात काय म्हणायचं आहे. आपल्या पुराणामध्ये सगळ्यांना माहिती आहे की असं मानलं जातं की कासवाने आपल्या पाठीवर पृथ्वी तोलून धरलेली आहे. तर ह्याच्यामध्ये भास्कराचार्य तेच म्हणतात तर्काने, की असं जर का कासवाने पृथ्वीला धरून ठेवलं असेल आणि म्हणून पृथ्वी उभी आहे, तर हे कासव कशावर उभं आहे? आणि मग कासव ज्याच्यावर उभं आहे, ते कशावर उभं आहे? असं त्यांनी तो तर्क मांडलाय आणि ह्याच्यामध्ये शेवटी जे अंत्यकल्पाचे स्वशक्ती ही म्हणजे अ, पृथ्वी जर कशाच्या तरी आधारावर उभी आहे, तर तो आधार कशावर तरी असला पाहिजे आणि तो आधार पुन्हा कशावर तरी असला पाहिजे. तर ह्याला शेवट नाहीये. आणि मग शेवट जर का काही तुम्हाला कल्पना करायची असेल, तर मग असं मानायला पाहिजे, की काहीतरी स्वशक्ती आहे ज्याच्यामुळे हे सगळं
उभं आहे. आणि असं जर का तुम्ही मानलत, तर त्या शेवटच्याची स्वशक्ती म्हणण्यापेक्षा पृथ्वीची स्वतःचीच पहिली स्वशक्ती का नाही आपण धरायची? तर ह्या याच्यामध्ये त्याने अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने लिहिलेलं आहे, की पृथ्वीला स्वतःची शक्ती आहे, की ज्याच्यामुळे ती आकाशामध्ये तरंगते म्हणा किंवा आकाशामध्ये आहे. तर हे गुरुत्वाकर्षणाबद्दल आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं लिहून ठेवलंय. ह्याचे इतरही संदर्भ भरपूर आहेत. पण मी थोडक्यात सांगायचं म्हणून हे 3-4 संदर्भ जे आपल्या अ, ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत ते घेतलेत. आता ह्याच्यापुढे गुरुत्वाकर्षण झाल्यानंतर मग विश्वाची उत्पत्ती झाली. तर विश्वाची उत्पत्ती कशी झाली? ह्याबद्दलही भरपूर तर्कशुद्ध गोष्टी आपल्याकडे लिहिलेल्या आहेत. त्या आपण थोड्या बघूया. पहिलं जे आहे ते म्हणजे ऋग्वेदातल्या मंडल 10 मधले 129वं सूक्त, ज्याचं नाव आहे नासदीय सूक्त. या नासदीय सूक्तामध्ये संपूर्ण विश्वाची निर्मिती कशी झाली, का झाली, इत्यादी गोष्टी लिहिलेल्या आहेत. आपण याच्या शेवटी हे बघूया, की आजचं सायन्स त्याबद्दल काय म्हणतं. तर हे जे आहे त्याचा पहिला श्लोक असा आहे, नासादी मी पुढचा विग्रह लिहितो. तदानीम असत न आसीत, सत नो आसीत, रजः न आसीत व्योम म्हणजे काहीही नाहीये. सगळं नाही, नाही, नाही असंच ते आहे, की त्यावेळी म्हणजे विश्व निर्माण होण्याआधी अभावात्मक किंवा भावात्मक तत्व नव्हतं. स्वर्गलोक नव्हता, मृत्यूलोक नव्हता अथवा पाताळही नव्हतं. अंतरिक्ष अथवा त्याही पलीकडे जे आहे तेही नव्हतं. म्हणजे आताचं जर का खगोलशास्त्र आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय, की आपल्या दृष्टीपथात जे येतं, त्याच्याही पलीकडे आणखीन काही-काही खूप गोष्टी आहेत, असं आत्ताचं खगोलशास्त्र म्हणतं. पण इथे त्याने म्हटलंय, की तेही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये विश्वाची निर्मिती झाली आणि त्यावेळेला मृत्यू नव्हता किंवा मृत्यूचा अभावही नव्हता. दिवस नव्हते, रात्र नव्हती. फक्त एकमेव ब्रह्म जे स्वतःलाच धारण करतंय, त्याचेच फक्त अस्तित्व होते. आता ही जी काही कल्पना आहे ब्रह्म म्हणजे एक शक्ती. त्या शक्तीचं फक्त अ, अस्तित्व होतं आणि आताचं जे सायन्स आहे त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे. त्याला आत्ताच्या सायन्समध्ये हिग्स फील्ड असं म्हणतात, की सर्वत्र फक्त एक शक्ती किंवा एनर्जी पसरलेली होती आणि मग त्यातून पुढे बिग बँग या नावाने जे एक प्रसिद्ध आहे, व्युत्पत्ती कशी झाली त्याचं आहे. तर ही जी एनर्जी होती आणि ही एनर्जी होती, परंतु विश्व सर्व अंधकारच्छादित होतं. कार्यकारण म्हणजे कॉज आणि इफेक्ट हे सगळं एकत्रच होतं. ते अजून वेगळं करता येत नव्हतं आणि सर्वत्र निर्वात पोकळी होती. म्हणजेच तुम्ही कल्पना करा, की काही नव्हतं. तर काही नव्हतं हे कसं मांडायचं, ते ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या जे मनात येईल ते नव्हतं, असं त्याचा अर्थ आहे. अशी ती निर्वात पोकळीमध्ये अचानक काहीतरी घडलं आणि विश्वाची निर्मिती झाली. तर हे एकमेव द्वितीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम इच्छा निर्माण झाल्याने विश्वाचा जन्म झाला आणि मग पुढे त्याची सृष्टी वाढत गेली, असा विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. हे आपण आजच्या जर का सायन्समध्ये जाऊन बघितलं, तर तुम्हाला असं दिसेल, की निर्वात पोकळीमधून जेथे काहीच नव्हतं, फक्त ऊर्जा, तिथून अचानक विश्वाची निर्मिती झाली. हे आपल्याकडे नासादिया सुक्तामध्ये लिहिलेलं आहे. काय आणि आजचं जे आहे बिग बँग कल्पना जी जॉर्ज लेमेत्रे यांनी 1931 मध्ये मांडली आणि त्यावेळेला त्याने असं लिहिलं होतं, की एका अनंत घनतेच्या बिंदूचा स्फोट 1370 कोटी वर्षापूर्वी झाला आणि त्या क्षणी आपल्या कल्पनेच्या पलीकडील उच्चत्वाहून अतिशय वेगाने प्रसरण पावलेले विश्व निर्माण झाले. तर ही जी आज मान्यताप्राप्त बिग बँग कल्पना आहे आणि आपण आत्ता जे बघितलं नासदीय सुक्त आणि ब्रह्माची इच्छा आणि आजची बिग बँग कल्पना किंवा महाविस्फोट.
म्हणजे दोन्हीच्या मते एका क्षणी विश्वाची निर्मिती झाली. ती का झाली हे माहिती नव्हतं. ती कशी झाली हे माहिती नव्हतं किंवा केव्हा तरी हा विस्फोट व्हावा, कशामुळे हा विस्फोट व्हावा ह्याच्याबद्दल आजच्या सायन्सला काहीही माहिती नाहीये. पण आपल्याकडे मात्र ब्रह्माची इच्छा. आता हे ब्रह्म म्हणजे काय? त्याची इच्छा म्हणजे काय? ती शक्ती काय? ह्याचे आपल्याकडे लिहिलेलं आहे, पण ते आपल्या या सायन्समध्ये अजूनही नाही. आता रिसेंटली या काही गोष्टी येतायत, की ते हिग्स फील्ड म्हणून जे आहे, की शक्तीचं अ, वस्तुमानात कसं रूपांतर होतं. काय झाल्यामुळे तो पहिला कण निर्माण झाला. म्हणजे काहीतरी अस्तित्वात आलं आणि त्याच्यामधून पूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली. ह्या गोष्टीवर आता संशोधन चालू आहे. पण आपल्याकडे मात्र हे 5,000 6,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. तर 1931 साली मान्यताप्राप्त कल्पना ऋग्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी मांडली आहे. आणि नासादीय सुक्त हे त्याचं मेन ब्रह्माची इच्छा कशी झाली आणि व्युत्पत्ती कशी झाली. या सूत्रामध्ये जवळ-जवळ 8 का 9 श्लोक आहेत आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी पुढचं लिहिलेलं आहे. मी त्यातले फक्त काही श्लोक इथे घेतलेत आणि आता ह्याच्या पुढे जे आहे, की विश्वाची निर्मिती कशी झाली? म्हणजे एक कण पहिला तयार झाला का नंतर काय झालं हे डिटेल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तो श्लोक असा आहे, "मनसः खं ततो वायुः अग्नी अर्पी धाराक्रमात." म्हणजे अनेक गुणैक वृद्ध्या पंचैते महाभूतानि जाजिरे. ह्याचा अर्थ असा की ख म्हणजे आकाश. पहिलं आकाश निर्माण झालं. त्यानंतर वायू निर्माण झाला. वायू म्हणजे एक ऋणभारित, एक ऋणभारित अणू म्हणजे एक अतिशय छोटा अणू तयार झाला त्याच्यामध्ये, ज्याला आज आपण हायड्रोजन असं म्हणतो. त्या वायूवर प्रचंड दाब पडल्यामुळे म्हणजे जेव्हा वायू सगळीकडे भरला, आपल्याला हे माहिती आहे पृथ्वीवर हवेचा दाब आहे. तसा एकावर एक दाब पडल्यामुळे त्यातून स्फोट होऊन अग्नी तयार झाला. जो आज आपण सूर्य म्हणून म्हणतोय. असे खूप सूर्य विश्वामध्ये आहेत. आणि पुढे असे अनेक अग्नी एकत्र येऊन त्यातून क्लिष्ट असे अणू निर्माण होत गेले, ज्याला आपण आज आप किंवा पाणी असं म्हणतो. आणि शेवटी अतिक्लिष्ट असे घनपदार्थ तयार झाले, म्हणजे पृथ्वी. आपल्याकडे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूत आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण ह्याची जी ही अ, हा जो सिक्वेन्स आहे, की आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे जे आपल्याकडे त्या सुक्तांमध्ये लिहिलेलं आहे, हे आज सर्वमान्य झालंय आणि याचा महत्वाचा पुरावा म्हणजे सर्वत्र विश्वामध्ये हायड्रोजन भरलेला आहे. जो म्हणजे पहिला आकाश निर्माण झाल्यानंतर तयार झालेली गोष्ट. एक छोटा अणू. तो सर्वत्र आहे आणि त्यातून अजूनही तारे निर्माण होतात. अजूनही गोष्टी, आकाशगंगासारख्या गोष्टी आपण शोध लावतोय किंवा तारे, ग्रह निर्माण होत आहेत. हे ही जी क्रम आहे, तो सुद्धा आपल्याकडे लिहिलेला आहे आणि हा क्रम आता सर्वांनी तो मान्य केलेला आहे. तर ही झाली विश्वाची उत्पत्ती. त्याच्यानंतर पृथ्वी आणि सूर्यमंडळ जे आपल्या मुनींना, ऋषींना दिसत होतं रोजच्या व्यवहारामध्ये, तर त्याच्याबद्दलही भरपूर या वेदांमध्ये आणि इकडे लिहिलेलं आहे. आपण ते आता एका पाठोपाठ बघूया. याची सुरुवात आपल्याकडे जरी अ, हजारो वर्षापूर्वी झालेली असली, तरी पाश्चात्य वैज्ञानिकांपैकी पहिल्यांदा हा टॉलेमी म्हणून जो ग्रीक विद्वान होता, त्याने 2ऱ्या शतकात असं म्हटलं, की पृथ्वी स्थिर आहे आणि सारे विश्व त्याच्याभोवती फिरतंय. आणि हे म्हटलं ते मान्य झालं आणि नुसतंच मान्य झालं नाही, तर 14व्या शतकापर्यंत म्हणजे 1200 वर्ष हे सगळ्यांना मान्य होतं. पण आपल्याकडे मात्र 5व्या ते 10व्या शतकामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त या विद्वानांनी हे सगळं खोडून काढलं होतं आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं, की
पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. सूर्य स्थिर असून सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरतात आणि मग असं असल्यामुळे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण इत्यादीची त्यांनी गणितं मांडली होती. मग 15व्या-16व्या शतकामध्ये निकोलस कोपर्निकस, टायको ब्राहे, जोहानस केपलर या खगोलशास्त्रज्ञांनी याची सगळी सूत्र आणि गणितं मांडली. आज आपण जे शाळेत शिकतो हे फक्त 15व्या शतकापासून पुढे. त्याच्या अगोदरचं आपल्याला कधीच सांगितलं जात नाही. आणि मग ह्या लोकांनी जे काही सूत्र मांडली वगैरे, ती बरोबर आहेत त्याच्याबद्दल काही शंका नाहीये. परंतु केपलर आणि ह्या लोकांना जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा ह्या सगळ्यांनी इव्हन आत्ताचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हटलंय, की आम्हाला ह्या सर्व कल्पना जुन्या वेदांमधून, भारतीय शास्त्रज्ञ त्यांच्या ग्रंथांमधून आम्हाला ह्या कल्पना सुचल्या. आणि मग आपण जे शिकलो त्यामध्ये गॅलिलिओनी पहिल्यांदा हे सगळे ग्रह बघितले दुर्बिणीमधून, त्याचे उपग्रह बघितले आणि मग आजच्या विश्वाची कल्पना आपल्यापर्यंत ती पोहोचली. पण जी पूर्वी आपल्या वेदांमध्ये डिटेलमध्ये लिहिलेली आहे, त्याची गणितही सांगितलेली आहेत. पुन्हा हे ऋग्वेदातलं 10व्या मंडळातलं आहे आणि ते असंच म्हणतं, की पृथ्वीलोक पूर्व दिशेला गती करते आणि पितारूप सूर्याभोवती अंतरिक्षामध्ये फिरते. आता बघा हळू-हळू पृथ्वी कशी फिरतेय, ती नुसती स्वतःभोवती फिरते असं नाही, तर ती पितारूप सूर्याभोवती सुद्धा अंतरिक्षामध्ये फिरते. हेही ऋग्वेदामध्ये मांडलेलं आहे. जे आपल्या या आपल्या सध्याच्या खगोलशास्त्रामध्ये 15व्या आणि 16व्या शतकामध्ये ते कळलं. त्याच्यानंतर आर्यभट्टांनी 5व्या शतकामध्ये लिहून ठेवलं, की अनुलोम गतिस्या पाश्चात्य चलम विलोमगम यद्वत् अचलानि बाणी तद्वत् समपश्चिमगानी लंकायाम. म्हणजे अनुलोम म्हणजे विरुद्ध दिशेने जाणं. तर बोटीतून जाताना जसं किनाऱ्यावरील अचल गोष्टी मागे म्हणजे विरुद्ध दिशेने जाताना दिसतात, तसेच आकाशातील अचल गोष्टी पश्चिमेकडे जाताना दिसतात. हे ऑब्झर्वेशन आहे आणि ह्याच्यामधून त्याने लिहून ठेवलंय, की ज्या तारे वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या अचल आहेत. कारण ते खूप लांब आहेत हे नंतर आपल्याला सगळं कळलं. पण त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे दिसत होतं, की सर्व गोष्टी पश्चिमेकडे जाताना दिसतात आणि त्या अचल आहेत आणि त्यासाठी ह्या 5व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलंय. ह्याच्या पुढे आणखीन भरपूर श्लोक आहेत, की ज्याच्यामध्ये पुढची गणितही त्यांनी दिलेली आहेत. आता हे जे आहे, हा हा जो काही श्लोक आहे, हा अत्यंत क्रांतिकारी भाग आहे. ऋग्वेदामध्ये त्रिनाभिजचक्रम अजरमरणं यत्रेम विश्वभुवनानि तस्थु. आता ह्याचा जर का अर्थ बघितला, तर विश्वातील सर्व ग्रह, उपग्रह 3 बिंदूंनी आखलेल्या मार्गावर चालतात. हा जो 3 बिंदूंनी आखलेला मार्ग, हा जो काही शोध आहे, हा जोहानस केपलरनी 1609 मध्ये लावला. व्हेअरएज हे जे लिहिलेलं आहे ऋग्वेदामध्ये म्हणजे 6000 5000 वर्षापूर्वी ही गोष्ट लिहिलेली आहे. आणि 3 बिंदूंनी म्हणजे काय? तर थोडंसं आपण शाळेतलं आठवलं तर एक कर्कटक असतो तो आपण कागदावर ठेवतो आणि त्याला पुढे पेन्सिल लावून फिरवला की त्यातून सर्कल तयार होतं. वर्तुळ तयार होतं. म्हणजे तो 2 बिंदूंनी केलेला आहे वर्तुळ. परंतु हे 3 बिंदूंनी केलेलं आहे. म्हणजेच इलिप्टिकल लंबवर्तुळाकार गतीमध्ये हे सगळे फिरतात आणि लंबवर्तुळाकार म्हणजे मी फक्त तुम्हाला दाखवतोय की एलिप्स कसं काढतात. तर ह्या ज्या 2 पिना आहेत, त्याच्या भोवती जर का दोरी लावली आणि त्यात जर का पेन्सिल घातली आणि आपण पेन्सिल हलवायला सुरुवात केली, त्या दोऱ्या घट्ट ठेवून, तर ती दोरी हे लंबवर्तुळाकार म्हणजे एलिप्स काढते आणि मग त्याचं हे लाल आणि निळं याची जर का बेरीज आपण केली, तर ती नेहमीच सेम राहते सर्वत्र. म्हणजे वर्तुळामध्ये सेंटरपासून परिघापर्यंतचं अंतर सेम राहतं. ह्याच्यामध्ये 2 बिंदूंपासून अंतर जे आहे, हे परिघावर सेम राहतं.
हे अतिशय सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, परंतु या लंबवर्तुळाकाराची जेव्हा गणितं मांडली गेली, त्याच्यानंतर असंख्य शोध लागले. म्हणजे रोजच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय आहे आणि ते कसं होतं, हे सगळं केवळ ज्यावेळेला हे लक्षात आलं, की सर्व पदार्थ, सर्व ग्रह, उपग्रह हे 3 बिंदूंनी आखून दिलेल्या मार्गावर चालतात. त्याच्यानंतर पुढचं सगळं गणित डेव्हलप झालं. हा क्रांतिकारी शोध केपलरनी 1609 मध्ये लावला. आज 8वी, 9वी, 10वीतल्या मुलांना आपण केपलरचे जे 3 नियम शिकवले जातात, त्याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि त्याच्यावर सगळी गणितं आधारित आहेत. पण ती आपल्याकडे मात्र ऋग्वेदाच्या काळामध्ये लिहिलेली आहेत. त्याही पुढे जाऊन जर का आपण बघितलं, तर हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की ही ओवी ज्ञानेश्वरीमधली आहे. आता हे तर मराठीत आहे समजायला अतिशय सोपं आहे, की उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मची असतात. ज्ञानेश्वरीमधली ही ओवी आहे 13व्या शतकात लिहिलेली आणि याचा अर्थ अतिशय सिंपल आहे, की सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो आणि त्यामुळे त्याचा उदय किंवा अस्त होतो. हे 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे आणि ते पाश्चात्य लोक 15व्या शतकापर्यंत, 16व्या शतकापर्यंत सुद्धा ॲक्सेप्ट करत नव्हते. तर सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा कोपर्निकसनी शोध लावला 14व्या शतकामध्ये आणि हा सिद्धांत बायबल विरोधी असल्यामुळे धर्ममांतरणांनी त्याचा छळ केला आणि शेवटी त्यात तो गेला. कारण बायबलच्या हे विरुद्ध बोलतायत. ही 14व्या शतकातली गोष्ट आहे पाश्चिमात्यांची. आपल्याकडे 13व्या शतकात आणि त्याच्याही अगोदरपासून आपल्या ऋषीमुनींनी ते लिहून ठेवलं आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून आता 13व्या शतक बघितलं तर आता 800 वर्ष झाली. सूर्याचे भ्रमण हा भास आहे इतकं स्पष्ट लिहून ठेवलंय आणि वैज्ञानिक सत्य सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते हेच आहे. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे, की ज्याच्यामध्ये मंगळ, रोहिणी नक्षत्र, मूळ नक्षत्र, स्वाती नक्षत्र इत्यादीचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि 10व्या अध्यायामधला हा जो श्लोक आहे, पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी हा भूगोलाची काखे सुखावा. म्हणजे ह्याच्यामध्ये परमाणू शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात केलाय, ज्याचा आत्ता शोध लागलेत त्याच्याबद्दल. आणि भूगोल हा शब्द ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात वापरलाय. हा भूगोल हा शब्द जो आहे, तो पृथ्वी गोल आहे, हा जो उल्लेख आहे, तो ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात किंवा आपल्या ऋषीमुनींनी त्याच्याही अगोदर केलाय. परंतु आजचं जे खगोलशास्त्र आहे, हे ज्ञानेश्वरांनंतर सुद्धा 300 वर्षांनी सुरू झालं. तोपर्यंत पाश्चात्य लोकांना यातली फारशी गती नव्हती. आर्यभट्टांनी 5व्या शतकात परत लिहिलंय, भूगोल हा सर्वतो वृत्ता, म्हणजे भूगोल म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी ही सर्वत्र गोल आहे, असं त्यांनी लिहिलंय. वृत्त म्हणजे गोल. तर पृथ्वी ही सर्वत्र गोल आहे, हे 5व्या शतकातच आपल्याला माहिती होतं. त्याच्यानंतर भास्कराचार्यांनी हा जो आता श्लोक आहे, ह्याचा जर का तुम्ही नीट अभ्यास केला, तर ह्याच्यामध्ये अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने पृथ्वी गोल आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती गोल आहे, पण ते आपल्याला का दिसत नाही, हेही त्यांनी सांगितलंय. आणि ह्याच्यामध्ये जे गणित आहे, ते आपण आता बघणार नाही. ते आपण केव्हातरी पुढच्या व्याख्यानामध्ये बघू. तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, की पृथ्वी जर सपाट आरशाप्रमाणे असती, तर सूर्य दूर गेल्यानंतर मनुष्यात सतत दृष्टीस पडला असता. परंतु तसे घडत नाही. हे पहिलं लॉजिक. सूर्य उदय किंवा अस्त जाताना अनुक्रमाने टप्प्याटप्प्याने वर येतो आणि त्याचा सूर्यबिंब ते लहान बिंदू असा प्रवास होतच जातो आणि म्हणून पृथ्वी सपाट नसून गोल आहे हे निश्चित होते. आणि मनुष्याला तिचा गोलाकार दिसून न येण्याचं कारण म्हणजे मनुष्य फारच लहान आहे. नरस्य तत्पृष्ठगतस्य कृत्स्ना समवेत. हे पृथ्वी इतकी मोठी आहे
आणि मनुष्य फारच लहान आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीला पृथ्वीचा फार थोडा भाग पडतो, दृष्टीस पडतो आणि अ, पुढे जी त्यांनी गणितं मांडलेत त्याच्यामध्ये असं सांगितलंय, की वर्तुळ परिघाचा 100वा भाग हा सपाटच असतो. ह्याच्यासाठी गणितं खूप दिलेली आहेत आणि आपल्याला आत्ताच्या काळात जर का बोलायचं झालं तर मनुष्याला पृथ्वीचा 100वा काय मे बी 1000वा भाग सुद्धा आपल्याला एका वेळेला दृष्टीस पडत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की हे सर्व सपाट आहे आणि गणिताने भास्कराचार्यांनी लिहून ठेवलं, की 100वा भाग हा सपाट दिसतो. म्हणजे भास्कराचार्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती होत्या. त्याच्यावर गणितं लिहिलेली होती, गणितं सूत्र काढलेली होती आणि पाश्चात्यांनी मात्र 15व्या शतकापासून पुढे आपल्यासमोर ह्या गोष्टी आणल्या. हा एक श्लोक आहे. "असो वा आदित्य देवमधु तस्य" आदित्य म्हणजे सूर्य आणि हे छांदोग्य उपनिषदामध्ये सूर्य कसा असेल ह्याचं हे वर्णन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे वर्णन आणि आता काही एक 15-20 वर्षापूर्वी नासानी जे उपग्रह पाठवला होता, त्यांनी जे फोटो घेतले सूर्याचे, त्या फोटोमध्ये सूर्याचा पृष्ठभाग हा असा दिसतो. हे म्हणजे मधमाशीचं पोळं जसं आहे, तसा सूर्याचा पृष्ठभाग आहे आणि ही गोष्ट छांदोग्य उपनिषद देव मधू, मधू म्हणजे मधमाशी, तिच्या पोळ्याप्रमाणे सूर्याचा पृष्ठभाग दिसतो. हे कित्येक हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे उपनिषदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. दुसरं पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीवर एकाच वेळी वेगवेगळ्या दिवसाचं मान असतं. हे पंचसिद्धांतिक 5व्या शतकामध्ये वराहमिहिरांनी लिहून ठेवलेलं आहे. ह्यातलं हा जो भाग आहे, उदयो लंकाया सो संस्थमया सवितेरुः सिद्धपुरे मध्यान्हे याव कोट्या रोमक विषय अर्धरात्र स्यात्. ह्याच्यामध्ये ही नावं कुठच्या शहरांची आहेत, हे आता लोकेट होत नाहीये. परंतु लंकेत उदय झाला तर सिद्धपुरामध्ये दिवस असतो, यावकोट्यामध्ये मध्यान्ह असते आणि रोममध्ये मध्यरात्र असते आणि अशा तऱ्हेने भारतवर्ष, पृथ्वी ही परिभ्रमण करत असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. हे 5व्या शतकामध्ये लिहून ठेवलं आहे आणि हे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, वशिष्ठ सिद्धांत, पौलिश सिद्धांत किंवा पितामह सिद्धांत ह्या ज्या सगळ्या हे सिद्धांतांमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याचं पुढे त्याच्यावर डेव्हलपमेंट ही वराहमिहिरांनी पुढे केलेली आहे. साधारण 18 अध्याय याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये खगोलशास्त्रावर भरपूर भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे आपल्याकडे फार पूर्वीपासून लिहिलेलं आहे. भास्कराचार्यांनी त्यांच्या विवरण जे केलं होतं त्यांच्याच ग्रंथाचं पुन्हा आणखीन सोपं करून सांगितलं, की "अत एव भूछाया चंद्रग्रहणस्य कारणम" म्हणजे पृथ्वीची छाया हेच चंद्रग्रहाचं कारण आहे. दुसरं, की जर पुन्हा याच्यामध्ये भास्कराचार्यांचा तर्कशुद्ध विचार दिसतो, की जर असुर ते आपल्याकडे असं म्हणतात, राहू केतू येतात आणि चंद्र आणि सूर्य गिळतात. तर हे जे 2 असुर आहेत, हे जर का आपल्या मायेने चंद्र, सूर्य गिळत असते, तर ह्यांचं गिळणं मला गणिताच्या आधाराने कसं सांगता येईल? ह्याचाच अर्थ हे राहू, केतू, चंद्र, सूर्य ह्यांनी काही ग्रहण होत नाहीत. ते काही चंद्र, सूर्याला गिळायला जात नाहीत. तर हे केवळ सावली पडल्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि भास्कर आर्यभट्टाने जे लिहून ठेवलंय, की चंद्र पाण्याचा आहे, सूर्य अग्नीचा आहे, पृथ्वी मातीची आहे आणि तिची सावली अंधकारमय आहे. चंद्र सूर्याला लागतो आणि चंद्राची मोठी सावली पृथ्वीची मोठी सावली चंद्राला. हे जे लिहिलेलं आहे, महती शशीनं महती भूछाया. हे पृथ्वीची छाया इतकी मोठी आहे, हे त्यावेळेलाही माहिती होतं, की संपूर्ण चंद्र ग्रासला जातो आणि चंद्र अशा परिस्थिती आहे, की जो संपूर्ण सूर्याला ग्रासतो.
तर त्यातली गणितं ही आर्यभट्टांनी नंतर लिहून ठेवलेली आहेत. पण पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होतं आणि चंद्र सूर्याच्या समोर आल्यामुळे सूर्यग्रहण होतं. हे 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली गोष्ट आहे. की त्यांच्या आर्यभट्टांच्या या 4 ग्रंथांमध्ये या गोष्टीचा उहापोह केलेला आहे आणि गणितं मांडलेली आहेत. छादे इति शशी सूर्यं हे आपण आत्ताच बघितलं शशीनं महतीच्या भूछाया. म्हणजे पृथ्वीची मोठी सावली ही चंद्राला झाकते आणि चंद्र सूर्याला झाकतो आपल्या दृष्टीने. ॲक्चुअली चंद्र खूप लहान आहे, पण आपल्या दृष्टीने तो चंद्र सूर्या एवढा मोठा दिसतो. तर ही गणितं आर्यभट्टाने लिहिलेली आहेत, की त्यांचं जे गुणोत्तराचं प्रमाण आहे ते बघता सूर्याचा साईज आणि चंद्राचा साईज एक येतो आणि म्हणून संपूर्ण सूर्य झाकला जातो. त्याच्यानंतर हे तैत्तिरीय संहितामध्ये तेच लिहिलंय, की चंद्र त्याच्या माथेभोवती म्हणजे पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याच वेळेस स्वयंप्रकाशित आपल्या पित्याभोवती पण फिरतो. म्हणजे ह्याच्यावर असं लक्षात येईल, की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे पृथ्वीला चंद्राने माता असं म्हटलेलं आहे, की चंद्र फक्त पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीबरोबर तो आपल्या पित्याभोवती म्हणजे सूर्याभोवती फिरतो. हे जे काही आहे, हे आपल्या लोकांनी लिहून ठेवलंय आणि कोपर्निकस किंवा टायको ब्राहे हे जे 16व्या शतकात होऊन गेले, त्यांनी जेव्हा हे म्हटलं, तेव्हा त्यातल्या काही लोकांना छळवणूक करून मारण्यात आलं. कारण ते बायबलच्या सिद्धांताच्या विरुद्ध होतं. पण आपल्याकडे मात्र हे वर्षानुवर्ष ही गोष्ट माहिती आहे. आता आपण थोडासा विश्वाचा पसारा बघू. म्हणजे विश्व किती मोठं आहे आणि त्याची व्युत्पत्ती आपण बघितली. विश्व कशामुळे एकमेकाला धरून ठेवलंय हे आपण बघितलं आणि आता ते किती मोठं आहे, हे जर का आपण अ, पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत आणि त्याचा महत्त्वाचा म्हणजे 2 गोष्टी मी सांगणार आहे. एक भास्कराचार्यांनी विश्वाची कल्पना काय केली होती. तर त्यांनी हा एक श्लोक लिहिलेला आहे, की "सृष्ट्वा भचक्रम कमलोद्भवेन" तर ते मराठीतच सांगतो, की सृष्ट्वा म्हणजे निर्माण केलेलं. भचक्रम हे विश्व चक्राप्रमाणे आहे. कमलोद्भवेन म्हणजे कमळातून निर्माण झालेल्याने म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म आपण बघतो, की कमळामधून झालाय असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. आणि ग्रहासहित आणि इतर गोष्टी निरंतर भ्रमण करत असतात. शाश्वत भ्रमे म्हणजे निरंतर भ्रमण करत असतात. आणि कसे भ्रमण करत असतात? तर विश्वसृजा नियुक्तम विश्व ज्यांनी जन्माला घातलं, त्यांनी जे नियम घालून दिले आहेत, त्या नियमांप्रमाणेच हे सर्व विश्व भ्रमण करत असतं. हे संस्कृतचे शब्दशः अर्थ मी याच्यामध्ये लिहिले आहेत. त्याचं मराठीत भाषांतर आपण केलं तर ब्रह्माने निर्माण केलेलं विश्व चक्राप्रमाणे असून ग्रह त्याने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे अचल ताऱ्यांमधून भ्रमण करतात. हे 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 कुठे लिहिलंय हे? हे आहे हे सगळं ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. तसंच कसे फिरतायत? तर तसंच विश्वामध्ये पश्चिमेकडे शीघ्र गतीने तसेच अल्प गतीने. हे महत्वाचा भाग हे आहे, की ग्रहांच्या गती फरक पडत जातो. कधीतरी ते लवकर जातात, शीघ्र गती होते, कधीतरी अल्प गती होते. आणि ह्या पद्धतीने सर्व पूर्वेकडे आकाशामध्ये भ्रमण करत असतात स्वतःच्या कक्षेमध्ये. आता हे शीघ्रगती आणि अल्पगती हा जो गतीमधला फरक आहे, तो केवळ त्या 3 बिंदूंनी घातलेल्या परिक्रमाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे हे होऊ शकतं. ते जर का वर्तुळाकार फिरत असते, तर कधीही ग्रहांच्या गतीमध्ये बदल झाला नसता. हे सगळं पुढच्या गणितामध्ये आपण शिकलोय. पण आपल्याकडे फार पूर्वी या गोष्टी लिहिल्या आहेत. तेव्हा त्यांना हेही माहिती होतं, की ग्रह कधीतरी शीघ्र गतीने जातात, कधीतरी अल्पगतीने जातात. पण ते आखून दिलेल्या कक्षेतच फिरत असतात. हे सगळं भास्कराचार्यांनी केव्हाच लिहून ठेवलंय. तसंच ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त म्हणून जे लिहिलेलं आहे, ते 10वं मंडळ आणि सूक्त 189 त्याच्यामध्ये असं म्हटलंय, की हे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी ही आत्ताचं खगोलशास्त्रातल्या संज्ञा आहेत आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे. पण इथे पुरुष सूक्तामध्ये असं लिहून ठेवलंय,
हे किती मोठं आहे, तर हजारो डोकी, असंख्य हात असा तो पुरुष, हे पुरुषाला विश्वाला पुरुष असं म्हटलेलं आहे. थोडंसं असंच वर्णन आपण विश्वरूप दर्शनमध्ये गीतेच्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे, की हजारो डोकी, हजारो डोळे, हजारो असंख्य हात, असं सगळं जे विश्व आहे, ते हात, डोके, डोळे हे म्हणजे वेगवेगळ्या आकाशगंगा असं विश्वाचं वर्णन आहे. आणि हे जरी सगळं असलं तरी सुद्धा अजून दश अंगुळे म्हणजे 10 बोटं अजून त्याची कुठे आहे ती आपल्याला दिसत नाही. इतकं विश्वाचा मोठा पसारा आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे फक्त 1/4 भाग हा व्यक्त जगात दिसतो आणि 3/4 भाग हा ब्रह्मांड व्यापून आहे. हे 3/4 जे आहे ते माणसाला कळण्याच्या पलीकडे आहे. आता हे जे इथे लिहिलंय त्रिपाद आणि एकपाद म्हणजे हा जो काही त्यांनी डिफरंट केलेलं आहे. तर हे नंबर्स हे आत्ताच्या खगोलशास्त्रामध्ये प्रत्यक्ष मांडले गेले आहेत आणि असं म्हटलंय, की हे आत्ताच्या खगोलशास्त्राने प्रूव्ह केलेली गोष्ट आहे, की 1/4 वस्तुमान फक्त आपल्याला दिसतं आणि बाकीचं आपल्याला दिसत नाही आणि 1/4 आहे त्याच्यात सुद्धा फक्त 5% दिसतं. हेही पुढच्या श्लोकामध्ये लिहिलंय, की द्युलोकात ज्योतिरूपाने राहिलेल्या आदिपुरुषाचा फक्त 1 अंश आपल्याला दिसतो आणि तो उत्पत्ती, स्थिती, लय अशा प्रकारे विश्वात पुन्हा-पुन्हा प्रकट होतो. यातलं पुन्हा-पुन्हा प्रकट होतं आणि तो प्राणी समुदाय, अचनसृष्टी या सगळ्या रूपाने वावरत असतो. हे जे याच्यात लिहिलेलं आहे पुरुष सूक्तामध्ये, अहो ह्याच्यावर 2020 साली डॉक्टर रॉजर पेनरोज ह्या शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळालं. हे लक्षात घ्या आपल्याकडे केव्हाच्या गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्यांनी काय म्हटलंय ते आता बघा. त्यांचं सी-सी-सी नावाची कन्फॉर्मल सायक्लिक कॉस्मॉलॉजी ही त्यांनी थिअरी मांडली आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, की युनिव्हर्स इटरेट्स थ्रू इन्फायनाईट सायकल. म्हणजे इन्फायनाईट म्हणजे खूप वेळा त्याचं उत्पत्ती, लय, स्थिती ह्याच्यामधून विश्व जात असतं आणि प्रत्येक विथ द फ्युचर टाइम लाइक इन्फिनिटी ऑफ ईच प्रिव्हियस इटरेशन पूर्वीच्या ह्याच्यामधून पुढची उत्पत्ती होते. आणि दुसरं त्यांनी जे मांडलंय थिअरीमध्ये, की युनिव्हर्स अंडरगोज इटर्नल सायकल ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. with each cycle resulting in a new big bang and the creation of new universe. आपल्याकडे याच्यापेक्षा काय वेगळं म्हटलंय? आपल्याकडे हेच म्हटलंय, की सर्व गोष्टी उत्पन्न होतात, स्थितीमध्ये राहतात आणि त्याचा लय होतो. हे सायकल कंटिन्युअस चालू आहे. याला ना आदी आहे ना अंत आहे. हे जे आपल्याकडे लिहिलंय, हे या वैज्ञानिकांनी आत्ताच्या सायन्सच्या आधारे प्रूव्ह केलं आणि त्याच्याबद्दल त्यांना नोबेल प्राइज मिळालंय. ह्याच्यावरनं तुम्हाला असं लक्षात येईल, की आपल्याकडे जे जुनं सगळं ज्ञान आहे, ते इतकं अगाध आहे आणि वेळोवेळी आत्ताचे सुद्धा शास्त्रज्ञ असे म्हणतात, की आम्हाला सुचलेल्या बऱ्याचशा कल्पना या आम्ही वेदांमधून आणि भारतीय ज्ञान भंडारामधून घेतलेल्या आहेत. आणि हे त्याचं मूळ आहे. आत्ता आम्ही जे सांगतोय फक्त त्यांनी जे पूर्वी वेगळ्या शब्दात सांगितलं होतं, ते आज आम्ही सायन्सच्या स्वरूपामध्ये सांगतोय. ही सगळी इन्फॉर्मेशन मी YouTube, Wikipedia, Google आणि सायंटिफिक हेरिटेज त्रिवेंद्रम इथून लिहिलेल्या पुस्तकांमधून घेतले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आज मला एवढंच सांगावसं वाटतं, की आपल्याकडे संशोधन करण्याच्या गोष्टी खूप आहेत. आपण पाश्चात्यांनी हे केलं, पाश्चात्यांनी हे केलंय म्हणतो. त्यांनी केलंय, त्यांनी आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितलंय. पण त्यांनी सुद्धा जर का आपल्या जुन्या वेदांमधून आणि ज्ञानामधून ह्या गोष्टी पुढे आणल्या आहेत, तर खंत एकच आहे, की भारतामध्ये हे संशोधन होत नाही. तर कुठेतरी ह्या सर्व व्याख्यानांमधून नवीन पिढीला भारतीय ज्ञानाचं संशोधन करावं, अशी स्फूर्ती मिळावी, हीच माझी इच्छा. धन्यवाद.